निवर्ती ते निवर्तीनाथ विठ्ठलपंत संन्यास घेऊन पुन्हा संसारात आले होते. हे गावकऱ्यांना मान्य नव्हते. त्यांना ते पाखंडी धर्मी समजत, त्यामुळे त्यांना मुले झाली तेव्हा त्यांच्या मुलाची संन्यासाची पोरे म्हणून गावात फार एटाळणी होत असे, निंदालस्ती होत असे. आपल्या आयुष्यात तर खंडर गेलेच, पण आपल्या मुलाच्या वाटेला अशी अवेलना बघून विठ्ठलपंत आणि रुक्माई फार दुःखी झाले होते. आपल्या मुलांना घेऊन ते तीर्थयात्रेला निघाले. देव दर्शन आणि पूर्ण झाले असते आणि मुलांना थोडा बदल झाला असता, थोडी मनाला शांती मिळाली असती. ते नाशिकला गेले, पवित्र गोदावरीत स्नान केले. तेथून पुढे त्र्यंबकेश्वरला गेले. तेथे काही दिवस मुक्काम केला. त्र्यंबकेश्वर हे गोदावरीचे उगम स्थान आणि तेथे भगवान शंकराचे ज्योतिर्लिंग आहेत. अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र. विठ्ठलपंत आणि कुटुंबियांनी तेथे बरेच दिवस मुक्काम केला. एकदा तेथून ब्रह्मगिरीला गेले असताना तिथल्या जंगलात एक वाघ त्यांच्या समोर आला. वाघेमुळे ते सर्व वेगवेगळ्या दिशेला पळाले. काही वेळात वाघ निघून गेला. निवृत्ती सोडून बाकी सर्व कुटुंब काही वेळाने पुन्हा एकत्र आले. सगळे वाचले होते, पण निवृत्ती मात्र आला नाही. जंगलात त्याला शोधूनही तो सापडला नाही. सर्वांना वाटले वाघाने निवृत्तीला मारले असावे. सुदैवाने निवृत्तीचे सुद्धा प्राण वाचले होते, पण तो जंगलात वाघापासून लपायला आसरा शोधत असताना एका गुहेत गेला होता. ही गुहानाथ संप्रदाय महान गुरु गेनीनाथ यांची होती. शंकराला आधी गुरु मानून योगाची साधना करणारे महान योगी जनाचा हा संप्रदाय होता. गुरु शिष्य परंपरा हे या संप्रदायाचे वैशिष्ट्य होते. एखाद्या गुरुने दीक्षा दिल्यावरच या संप्रदायात प्रवेश होत असे. गेनीनाथांना निवृत्त हा कोवळा मुलगा गुहेत आल्या आल्या आवडला. त्या मुलात काही खास आहे हे त्यांनी जाणले आणि त्याला नेमके आपल्या गुहेत आणण्याचा नियतीचा काहीतरी विशेष संकेत आहे हे त्यांनी ओळखले. त्यांनी निवृत्तीला आपले शिष्य करून दीक्षा दिली. दिव्य योग ज्ञान दिले. अत्यंत लहान वयात निवृत्तीनाथ संप्रदायातले योगी बनले. गुरुकडून ज्ञान प्राप्त झाल्यावर गुरुच्या परवानगीने निवृत्ती त्र्यंबकेश्वरला आपल्या कुटुंबात परतले. निवृत्ती जिवंत परतला आला आणि त्याला वाटेत एवढा महान गुरुकडून दीक्षा मिळाली याचा सर्वांना फार आनंद झाला. गेनीनाथाचा शिष्य आणि नाथ संप्रदायातल्या पद्धतीनुसार निवृत्ती यांचे नाव आता निवृत्तीनाथ असे झाले. काही दिवसांनी विठ्ठलपंत आणि कुटुंब आळंदीला आपल्या घरी परतले. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.